बोधकथा. कष्टाचे पैसे. सारंग नावाचा एक व्यक्ती होता. तो होडीत नाविक म्हणून काम करत असे. एकदा त्याच्या होडीत एक श्रीमंत व्यक्ती बसतो. त्याला तो समुद्राची सफर करून आणतो. त्यामुळे ती श्रीमंत व्यक्ती खूप खुश होते आणि त्याला इनाम म्हणून काय हवं असे तो विचारतो. सारंग अतिशय स्वाभिमानी असल्यामुळे तो त्या व्यक्तीचा आशीर्वाद मागतो. हे ऐकून ती श्रीमंत व्यक्ती बघतच बसते. काही दिवसांनी परत ती व्यक्ती होळीत बसायला येते. तेव्हा पण नेहमीप्रमाणे ती व्यक्ती खुश होते आणि त्याला इनाम म्हणून एक लिफाफा देते. तेव्हा पण सारंग नमस्कार करतो, पण त्याचा स्वीकार करत नाही. नेहमीचे असेच चालू असते. शेवटी ती श्रीमंत व्यक्ती त्याला विचारतेस, की तू कधीच काही स्वीकारत का नाहीस? जेवढे तुझे पैसे असतात तेच तू घेतोस. तेव्हा सारंग बोलतो, मालक, जे कष्टाचे पैसे असतात तेच टिकतात. हे ऐकून ती व्यक्ती खुश होते आणि ती दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून त्या होडीचा मालक असतो. तो त्याची परीक्षा घेत असतो. त्यात सारंग पास होतो. अनेक आमिषे त्याला दाखवली जातात, पण तो त्याचे कष्टाचे पैसे स्वीकारतो. त्यानंतर ती व्यक्ती आपल्या जवळच्या खात्रीशीर व्यक्ती म्हणून सारंगला निवडतो. सर्व महत्वाचे निर्णय त्या व्यक्तीचे सारंग घेतो. आता सारंग पण आपल्या कष्टाच्या पैशावर मोठी व्यक्ती बनतो. तात्पर्य: नेहमी कष्टाचे पैसे स्वीकारावे, त्यालाच यश असते. थँक यू.